न्यू होम बायर्स आहेत, ज्यांना पहिल्यांदा आयुष्यात घर घेत आहेत, तर त्यांनी काय काय गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे? जे काही नवीन पहिल्यांदा फ्लॅट घेत आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये नॉर्थपासून ईस्टपर्यंत टॉयलेट आणि किचन नको. दॅट इज कन्सिडर्ड ॲज अ मेजर वास्तुदोष आहे. आणि शक्यतो वास्तूमध्ये डिरेक्शन बघताना घराच्या बाहेर पडताना जी दिशा दिसते त्या दिशेचा तुमचा एंट्रन्स आहे असं समजावं, ना की घरातून आतमध्ये एंट्री करताना. आपण शक्यतो काय करतो, कुठल्याही प्रॉपर्टीचा एक व्हर्च्युअल सेंटर काढतो आणि तो सेंटर मार्क करून नॉर्थ आयडेंटिफाय करतो. नॉर्थ फिक्स झाल्यानंतर ईस्टपर्यंत टॉयलेट असतं कामा नये, जे खूप निगेटिव्ह दोष देतात. किंवा सगळ्यात चांगला उपाय की ज्यावेळी फ्लॅट घेतोय त्यावेळी जर तुम्हाला तुमची टाईमलाईन माहिती असेल आणि ती चांगली असेल तर तुम्हाला चांगलाच फ्लॅट मिळेल. जर समजा तुमची टाईमलाईन ॲव्हरेज असेल किंवा प्रॉब्लेमॅटिक असेल तर तुम्हाला वास्तुदोष असलेला फ्लॅट मिळेल. पहिलं समजून घ्या की तुमची टाईमलाईन काय, आणि टाईमलाईन चांगली असेल तर परफेक्ट जो काही तुम्हाला फ्लॅट आहे तो शोधण्यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी आम्ही मॅपिंग करून देतो. त्यामध्ये ती जी काही प्रॉपर्टी आहे ते आमचा माणूस जातो, मॅप करतो आणि असा PDF मध्ये रिपोर्ट देतो. सो फ्लॅट सिलेक्शन पॅकेज एक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ते करू शकता. किंवा जर समजा फार डिटेल आणि फार परफेक्ट वास्तूप्रमाणे जायचं नसेल तर नॉर्थपासून ईस्टपर्यंत साधारण टॉयलेट नको, कारण तिथे रेमेडीज नाही आहेत. आम्ही रेमेडीज जरी केल्या त्याचे रिझल्ट नाही आहेत. बाकीच्या ठिकाणी जे काही दोष असतील त्याला 100% रेमेडीज आहेत. त्याचा 90-95% रिझल्ट पॉझिटिव्ह येतो. पण नॉर्थपासून ईस्टपर्यंत जर काही समजा दोष असतील तर त्याला शक्यतो रेमेडीज नाही आहेत. आणि मेन नॉर्थ ईस्टचं टॉयलेट साधारण असं जे काही आमच्या जे काही इन्स्टिट्यूट आहे स्टेलर इन्स्टिट्यूट, त्याच्यामध्ये 22,000 ते 25,000च्या आसपास केसेस झाले असतील. आणि त्याच्यामध्ये आमच्या लक्षात आलं की जिथे हार्ट अटॅक आणि कॅन्सर येतो तर तिथे नॉर्थपासून ईस्टपर्यंत टॉयलेट असतं.